पहिले विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन दरम्यान अर्थनीती ग्रंथाचा चतुर्थ आवृत्ती प्रकाशन सोहळा हॉटेल वेस्ट कोस्ट दुबई येथे पार पडला। डॉक्टर DS काटे लिखित अर्थनीती हा ग्रंथ आर्थिक ज्ञानात भर पाडणारा आणि आर्थिक समज देणारा उत्तम व्यवहार कसे करता येईल यावर प्रकाश टाकणार आहे। आतापर्यंत या ग्रंथाच्या 3 आवृत्ती प्रसिद्ध झाल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर येथील आदित्य प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ग्रंथाला दिवसेंदिवस मागणी वाढत असून जीवन जगत असताना प्रत्येक घडामोडीत प्रसंगात अर्थशास्त्रीय मूळ दडलेले असल्याने वैश्वीकरणाच्या रेट्यामध्ये पैशाचे महत्त्व खुलेपणाने अधोरेखित होत आहे। आर्थिक धोरणाचे मूल्यमापन आणि अभ्यासात्मक दृष्टिकोन याचे आकलन गरजेचे वाटते। सध्याच्या युगात पैशाला वाढलेले महत्त्व आणि त्याचा योग्य प्रकारे विनियोग याची माहिती असणारा हा ग्रंथ आहे। सामान्य माणसाला सोप्या आणि सहज स्वरूपात समजेल अशा भाषेमध्ये हा लिखित केलेला असल्याने सर्वांना यापासून निश्चितच अर्थशास्त्रीय समज आल्याशिवाय राहणार नाही, असं या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी DS काटे यांनी सांगितलं आहे। या प्रकाशन सोहळ्यावेळी डॉक्टर विश्वनाथ शिंदे, मोना चिमोटे, महेश खरात, संतोष देशमुख, रामकिसन दहीफळे, हनुमंत सोनवणे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि ह्या मुहूर्तावर चूक नसून योग्य संधी साधणार असं हे आजचं मुक्त सृजन साहित्य संमेलन आहे असं मला वाटतं। खरंच सरांनी आणि त्यांच्या टीमने जी अचूक संधी साधलेली आहे ही खरंच अतुलनीय आहे आणि संतोषमय आहे। मित्रहो, मी ब्रेकफास्ट करताना शेजारचं एक मराठी ग्रुप होता आणि त्यांनी विचारलं की मराठी साहित्य संमेलन इथं ठेवण्याचा तुमचा मानस काय? मराठी साहित्य संमेलन, मराठी वाङ्मय किंवा कुठेही पुस्तकी वाङ्मय कुठल्याही भाषेतला असो तर त्याला आपण एवढं महत्त्व देत नाही। म्हणजे दुबईमध्ये वेगवेगळे फेस्टिवल असतील